अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। कोपरगाव शहरातील मोठ्या पुलावर सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या दरम्यान कंटेनर व दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे। या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दुचाकी क्रमांक MS17 AP 5006 वरून 2 जण प्रवास करत असताना मागून येणाऱ्या मालवाहू ट्रक क्रमांक HR 37 E 3526 याने दुचाकीला जोराची धडक दिली। या धडकेत दुचाकी चालक वसीम चांद शेख वय 27 यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। वसीम हे संगमनेर तालुक्यातील अकोले येथील रहिवासी असून सध्या कामानिमित्त कोपरगाव शहरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळत आहे। या अपघातात दुचाकीवर सोबत असलेले विजय माधव भगत हे किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। अपघातानंतर काही काळ परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली। दरम्यान अपघातानंतर नागरिकांनी संबंधित कंटेनर अडवून ठेवला। ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर येत असून पोलिसांनी सदरचा ट्रक ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणला आहे। या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून अपघाताचे नेमके कारण तपासून स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे।